गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहेत. इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. बरेच पेशंटची अशी तक्रार असते, अशी कंप्लेन असते, डॉक्टर साहेब आमच्या पायामध्ये भगभग होतं, जळजळ होते, पायात आग होते. याचं नेमकं कारण काय, कशामुळे ही आग होते, मला त्रास होतोय. तर आपण आज ह्याबद्दल डिस्कस करणार आहेत. नेमकं पायामधली भगभग जी होते, आग जी होते, आग लावल्यासारखं पायामध्ये होतं, ते कशामुळे होतं, त्याची कारणे काय आहेत. तर याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक कारण त्याचं बघणार आहेत. नेमकं कशामुळं पायात आग होते याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे कारणं एक दोन कारणं आहेत. तशी बरेचसे असे कारणं आहेत ज्याच्यामुळे पायामध्ये आग होते, पण महत्त्वाची दोन कारणं आहेत. फर्स्ट कारण आहे व्हायटॅमिन B12 डिफिशियन्सीमुळं. होय मित्रांनो, व्हायटॅमिन B12 डिफिशियन्सी झाली की लगेचच आपल्या पायामध्ये आग पडायला सुरुवात होते. कारण व्हायटॅमिन B12 जे आहे ते आपल्या ज्या नर्व्सची स्ट्रेंथ, नर्व्स हेल्दी ठेवण्यासाठी, नर्व फॉर्मेशनसाठी फार महत्त्वाचं असतं. व्हायटॅमिन B12 जर कमी पडलं तर नर्व जे आहे फंक्शन प्रॉपर करणार नाहीत, खराब होऊ शकतात आणि त्याच्यामुळं आपल्या पायामध्ये भगभग होतं आणि आग पडत असते. हे महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यासोबत आयरन डिफिशियन्सी असेल तरीसुद्धा पायामध्ये भगभग केल्यासारखं, आग पडल्यासारखं होऊ शकतं. आयरन जे आपल्या शरीराच्या हिमोग्लोबिन वाढीसाठी गरजेचं असतं. जर का आयरन कमी झालं तर आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोग्लोबिन कमी झालं की आपल्या ज्या नर्व्ज आहेत त्यांना प्रॉपर ऑक्सिजन भेटत नाही, त्याच्यामुळं पण न्यूरोपॅथी होते आणि पायातली आग होते. हे पण महत्त्वाचं एक कारण आहे पायात आग होण्याचं. त्याच्यानंतर दुसरं कारण महत्त्वाचं आहे डायबिटिक न्यूरोपॅथी. म्हणजे डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे जर आपल्याला डायबिटीस हा आजार झाला, मधुमेह झाला, तर त्या आजारामध्ये जर आपण ब्लड शुगर लेवल जी आपली नॉर्मल लेवलपेक्षा जास्त ब्लड शुगर लेवल राहिली, समजा तुमची ब्लड शुगर लेवल 250, 300, 350 असं कॉन्स्टंट राहते आहे, तर त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी नावाचा हा लक्षण होतो आणि त्याच्यामुळं पण त्या ठिकाणी पायामध्ये आग होते. जर आपलं डायबिटीज नॉर्मल आहे तर हे पायामध्ये भगभग होऊ शकत नाही, कमी प्रमाणात होतं किंवा होत नाही. जर डायबिटीज कंट्रोल ठेवलं नाही, शुगर लेवल हाय असेल तर हे डायबिटिक न्यूरोपॅथी होते. आपले नर्व खराब होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी पायामध्ये आग पडते. हे महत्त्वाची दोन कारणं आहेत. एक व्हायटॅमिन B12 डिफिशियन्सी, त्याच्यानंतर डायबिटीज वाढीव जे डायबिटीज असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पायामध्ये आग होते. त्याच्यानंतरचं कारण आहे क्रोनिक अल्कोहोलिझम. होय मित्रांनो, जर एखादा पेशंट कायम दारू घेत असेल, वारंवार कंटिन्युअस क्रोनिक अल्कोहोलिझम करत असेल, म्हणजे वारंवार कंटिन्यू दारू घेत आहे, ते डायरेक्ट ते नर्वला एफेक्ट करतं आणि नर्व डॅमेज करतं. त्याच्यानंतर जे दारू पिणारे माणसं आहेत त्यांना न्यूट्रिशन पण प्रॉपर जात नाही, पूर न्यूट्रिशन होतं त्यांचं. त्याच्यामुळं व्हायटॅमिन B12 डिफिशियन्सी होते आणि त्याच्यानंतर न्यूरोपॅथी होते आणि पायामध्ये आग पडतं. त्याच्यामुळं हे पण एक पायामध्ये आग पडण्याचं कारण आहे. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड एक कारण आपण पाहिलं. चौथं कारण एक आहे लिव्हर डिसिजेस आणि किडनी डिसिजेसमध्ये. किडनी डिसिजेस जसे की CKD आहे, क्रोनिक किडनी डिसीज आहे. याच्यामध्ये आपल्या ब्लडमध्ये युरिया आणि सिरम क्रिएटिनिनची लेवल वाढते, युरेमिक कंटेंट्स ब्लडमध्ये वाढतात आणि त्याच्यामुळे आपले नर्व डॅमेज होते आणि आपल्याला पायामध्ये आग व्हायला सुरुवात होते. हे पण एक कारण आहे. तसेच लिव्हरचंही फंक्शन आहे. आपले शरीरातले टॉक्झिन जे असतात, लिव्हरचं फंक्शन जे आहे, आपल्याला शरीरामध्ये जे टॉक्झिन्स असतात त्यांना डिटॉक्स करायचं. जर का आपल्या लिव्हरचा आजार झाला, जसं की सिरोसिस ऑफ लिव्हर आहे, त्याच्यानंतर हेपॅटायटिस आहे, आणखीन बरेच आजार आहेत लिव्हरचे, तर जर का ते आपल्याला आजार झाले तर आपल्या शरीरातले टॉक्झिन्स नष्ट होणार नाहीत, त्याचं प्रमाण रक्तामध्ये वाढतं आणि त्याच्या परिणामस्वरूप आपल्या रक्तातल्या आपले जे नर्व्ज आहेत ते पण खराब व्हायला, डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि न्यूरोपॅथी होते आणि आपल्याला पायात आग पडते, भगभग करतं. हे पण त्या ठिकाणी एक कारण आहे. त्याच्यानंतर बरेच कारण मी तुम्हाला सांगितले. फर्स्ट होतं आपलं व्हायटॅमिन B12 डिफिशियन्सीमुळं पायात आग होते. त्याच्यानंतर डायबिटीजमुळं हाय साईडला डायबिटीज असेल, ब्लड शुगर लेवल असेल तर डायबिटिक न्यूरोपॅथी होऊन आपल्याला त्या ठिकाणी पायामध्ये आग पडते. त्याच्यानंतर किडनी डिसीजेस, लिव्हर डिसीजेसमध्ये पण त्या ठिकाणी आपल्या पायामध्ये आग पडू शकते. त्याच्यानंतरचं एक महत्त्वाचं कारण आहे हायपोथायरॉइडिझम. होय मित्रांनो, जर आपल्याला हायपोथायरॉइडिझम असेल तर त्या ठिकाणी पायामध्ये आग पडू शकते. कारण हायपोथायरॉइडिझम झालं की त्या पेशंटचं जे डायजेशन आहे ते मेटाबॉलिझम स्लो होतं, वेट त्याचं वाढायला लागतं. वेट वाढल्यानंतर
शरीरामधले वजन वाढल्यानंतर, पायाची सूज, अंगाची सूज वाढल्यानंतर नर्व कंडक्शन स्लो होतं आणि त्या ठिकाणी पायामध्ये आग पडायला चालू होते. असे बरेच कारणं. आणखीन एक पायात आग पडण्याचं कारण म्हणजे टार्सल टनेल सिंड्रोम, तसेच सायटिका व तसेच स्लीप डिस्क. म्हणजे आपल्या या आजारामध्ये आपली नर्व ही दाबली जाते आणि त्याच्यामुळे पण पायामध्ये आग पडू शकते. हे पण महत्त्वाचं एक कारण आहे ज्याच्यामुळे पेशंटच्या पायामध्ये आग पडते. त्याच्यानंतरचं कारण म्हणजे पेरिफेरल आर्टिरियल डिसीज, म्हणजे आपल्या धमन्याचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये जी धमन्याची जी रुंदी असते ती कमी होते. धमन्यामध्ये आपल्या कोलेस्ट्रॉल जमा होतं आणि पायाच्या ज्या धमन्या आहेत जे ब्लड सप्लाय करतात आपल्या पायाला, नर्व्सला, त्या ठिकाणी जे आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊन ॲथेरोस्क्लेरोसिस नावाचा प्रकार होतो. त्याच्यामुळं प्रॉपर ब्लड सप्लाय त्या ठिकाणी आपल्या पायांना मिळू शकत नाही, नर्व्सना मिळू शकत नाही. त्याच्यामुळे पण त्या ठिकाणी आपल्याला पायामध्ये आग पडायला सुरुवात होते. त्याच्यानंतरचं कारण आहे क्रोनिक व्हेनस इनसफिशियन्सी. होय मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं, आपल्या ज्या व्हेन्स आहेत, जे ब्लड व्हेसल्स आहेत, जे आपले अशुद्ध रक्त आपल्या पायाकडून आपल्या हृदयाकडे, फुफ्फुसाकडे घेऊन जातात, ते प्रॉपर काम करत नाही. त्याच्यामधल्या वॉल्व्स जे असतात ते वीक होतात आणि त्या ठिकाणी रक्त साचून राहतं. त्याच्यानंतर सूज वाढते. सूज वाढल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आपले पायामधले जे नर्व्स आहेत ते प्रॉपर फंक्शन करू शकत नाही. त्याच्यामुळे पण त्या ठिकाणी आपल्या पायामधली आग वाढायला सुरुवात होते. हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं कारण एक आहे, बऱ्याच पेशंट्समध्ये ॲथलेटिक फूड्स म्हणतो आपण, ॲथलेटिक फूड्स, त्याच्यामध्ये जे आहे फंगल इन्फेक्शन होऊन सुद्धा त्या ठिकाणी पायात आग पडायला सुरुवात होते. बरेच पेशंट्स हे टाईट शूज, फिट शूज, इम्प्रॉपर फिटिंगचे शूज घालतात, त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पायाला आग पडू शकते. हे अशी कारणं आपण आज या ठिकाणी पाहिलीत. ह्या एखाद्या कारणामुळं तुम्हाला पायात आग पडू शकते. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाही सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी, त्याच्यासोबतच डायबिटिक न्यूरोपॅथी. हे 2 कारणं मेजर कारणं आहेत पायात आग पडायचे. त्याच्यानंतर नंतरचे बी जे कारणं सांगितले, जसे लिव्हर डिसिजेसमध्ये, किडनी डिसिजेसमध्ये, हायपोथायरॉइडिझममध्ये, त्याच्यानंतर टार्सल टनेल सिंड्रोममध्ये, सायटिकामध्ये, स्लीप डिस्कमध्ये, ह्यामध्ये पण त्या ठिकाणी आपल्याला पायात आग पडायला चालू होते. पण मेजर जे आहे ते आहे व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सीमुळं आपल्याला पायामध्ये आग पडू शकते. हे असे महत्त्वाचे आज आपण टॉपिक पाहिलं. जर आपल्याला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.